तो आपण आता तवांगला जाणार आहोत तेजपूर मार्गे आणि हा रस्ता इतका सिनिक आहे। या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली जी काही झाडं आहेत या इकडे नारळी पोपळीची झाडं आहेत। वार खूप जबरदस्त आहे, या इकडे खूप हळूहळू गाडी चालवावी लागते। नदीच्या या बाजूला लोकवस्ती आहे, नदीच्या त्या बाजूला घनदाट जंगल, तेही रिझर्व फॉरेस्ट ज्याच्यामध्ये वाघ आहे। सुप्रभात मित्र हो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण आहोत गुवाहाटीमध्ये आणि आता आपण राईड करत आहोत तवांगसाठी। फायनली ऑल सेट आहोत, म्हणजे आता फक्त बाईकला आपल्याला बॅग वगैरे पॅक करायची आहे, तेवढंच राहिलेलं आहे। ऑलमोस्ट सगळं आवरलेलं आहे। एक 15 मिनटात आपण या इथून निघू। सो फायनली आता वाजलेले आहेत किती, जवळपास आता 5:30 वाजले असणार आहेत, कारण की 5चा माझा प्लॅन होता। बट येस, ओ माय गॉड, 5:45 झाले। 1 तास ऑलवेज लेट। बरेच जण मला म्हणतात की दादा तू नेहमी लेट का असतोस? होतं काय मित्र, तुम्हाला सांगतो, मी रेडी जर झालेला असतो, पण आपलं हे शूट वगैरे चालू असतं की नाही, शूटसाठी जे काही तयारी असते त्याच्यामध्ये आपला बराच वेळ जात असतो। बऱ्याचदा रिटेक्स असतात, बऱ्याचदा वेगळं काहीतरी शूट करत असतं, त्याच्यामध्ये वेळ हा नेहमी जात असतो। फायनली मित्र आपण आता रेडी झालेलो आहोत आपल्या बाईक राईडसाठी। आता फक्त माझ्यासाठी एक चॅलेंज असं आहे की ही जी आपली लॅपटॉपची बॅग आहे ही कशी घेऊन जायची। ही पण थोडीशी जडच आहे। आता ही पुढे जर अडकवली तर आपण गोप्रोने शूट कसं करायचं, कारण की पुढे टँक पण अशी जरा उंच आहे ना। सो जरा चॅलेंजेस मला फेस करावं लागतात, कारण की मी घरूनच बाईक राईडच्या उद्देशाने आलेलो नाही आहे। पाय कसा टाकायचा फायनली मित्रो आपण आता रेडी झालेलो आहोत बाईक राईडसाठी। तो आपण आता तवांगला जाणार आहोत तेजपूर मार्गे, तेजपूर बोमडिला। आता बोमडिला जे अंतर आहे ते जवळपास 350 किलोमीटर आहे। सो आजच्या एका दिवसामध्ये हे 350 किलोमीटर झाले पाहिजेत। खरं तर 200 किलोमीटरचा जो पॅच आहे तो एकदम अशी सरळ लँडच आहे, मग त्याच्यानंतर 100 किलोमीटर जे आहे ते असं वळणावळणाचा, पुन्हा तिथून मग पहाडी एरिया चालू होतो आहे। सो मजा येणार आहे, धमाल येणार आहे। जस्ट दॅट की एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे गोप्रो तर आहे, शूट तर होणार आहे, फक्त मोटो व्लॉगिंग मला करता येणार नाही, कारण की माझ्याकडे माईक नाही आहे। सो आपण मध्ये मध्ये थांबत तुम्हाला सांगत जाऊ की आपण कुठे पोचलो आहे, काय करतो आहे। राईडचा आपला पहिला स्टॉप आलेला आहे। मस्तपैकी ब्रेकफास्ट आणि चहा मारून घेतो, मग आपण पुढची राईड एकदम नॉनस्टॉप करू शकतो। की नाही माहीत नाही मला, बट वी कॅन ट्राय। बट येस, मस्त वाटतंय बाईकवरती राईड करायला। आणि या इकडचा जो परिसर आहे मला असं वाटतं की बऱ्यापैकी ड्राय असेल ह्या सीझनमध्ये, बट सगळी ग्रीनरी आहे या इकडे। सो अजूनही आपल्याला बोमडिलाला पोहोचण्यासाठी 7-8 तास लागू शकतात, कारण की अजूनही अंतर जे आहे ते आहे 290 किलोमीटर। तो आपला ब्रेकफास्ट आलेला आहे इकडे बघा। ब्रेकफास्टमध्ये पुरी आणि भाजी मिळते आणि मी ऑमलेट एक घेतलेला आहे। सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता मी पोचलो आहे धरमतुल या गावाच्या जवळ। आता आपण थांबलेलो शहाळं घेण्यासाठी। भयंकर गरम होतं आहे ह्या जॅकेटमध्ये वगैरे, त्याच्यामुळे आपण आता मस्तपैकी नारळ पाणी पिऊयात। अरे रेडी आहे काय? थँक्यू। बाय द वे, या इथे नारळ पाण्यासाठी थांबलो होतो, पण या इथे ना यांच्याकडे भरपूर काही क्राफ्ट्स आहेत, इथली लोकल कला आहे ती आपण थोड्या वेळाने बघूयात। पहिल्यांदा नारळ पाणी पिऊयात। क्या बात, रस्ता इतका मक्खन आहे मित्र हो, शब्द नाही आहेत माझ्याकडे। गाडी 100 पर्यंत चालते, 100 लिटरली 100 पर्यंत।
जबरदस्त. हे जे क्राफ्ट्स आहेत हे सगळे वेतापासून बनवलेले आहेत. वेताची जी काडी असते की नाही, किंवा जी काही लाकड असते किंवा काठी असते, आता हे काठीपासून बनवलेलं आहे. सो या इकडे वेताचं जास्त प्रोडक्शन होत असावं. सो या इथे बघा क्राफ्ट्स मस्त मस्त बनवले. हत्ती आहे, रायनोज आहेत. रायनोज कुठे आहेत तर काझीरंगा इथून जवळच आहे. सो या इकडे गाड्या आहेत, मासोळे आहेत, वेगवेगळे प्रकारचे क्राफ्ट्स बनवले. हे बघा टेबल लॅम्प आहे. ओहो, प्राइजेस त्यांचे काय अंकल? ये प्राइस क्या है इसका? कौन सा? ये इन चीज़ों का 300. ये सबसे बड़ा जो चीज़ है ये इसका प्राइस क्या है? इसका प्राइस तो 3000 है. 3000 है. और वो जो है वो 1300 है. वो भी इससे बना है क्या? वो बम्बू का है. वो बाम्बू का है? वो बाम्बू का है. वो कितने का है? वो 1300. 1300. सो आता मी तेजपूरच्या जवळ आलेलो आहे. या इथून तेजपूर जवळपास 45 मिनिट आहे. आणि आता मी तेजपूरसाठी जाण्यासाठी एक वेगळा रस्ता पकडलेला आहे. मेन रस्ता तर आहेच, बट अजून एक रस्ता मला दाखवला जो जातो ह्या मधल्या जंगलातून. आता जंगल नाही आहे, बट या इकडे खूप मोठमोठे अशी शेतीची पठार आहेत म्हणू शकतो, कारण की खूप विस्तीर्ण असा हा प्रदेश आहे. आणि या इकडे लांबच्या लांब तांदळाची शेती केली जाते आहे बघा ना. आणि अजूनही इकडे ग्रीनरी आहे. अजूनही इकडे पावसाळा सुरू झालेला नाही आहे, पण मध्ये मध्ये जो पाऊस येत असतो ना अचानक, त्याच्यामुळे ही सगळी ग्रीनरी तयार झालेली आहे. सो ऑल टाईम इकडचा प्रदेश हा ग्रीनच असावा. एक नंबर. आणि हा रस्ता इतका सिनिक आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली जी काही झाडं आहेत, या इकडे नारळी पोपळीची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, आणि खूप मोठी मोठी अशी केळीची झाडं. हे बघा केवढं मोठं केळीचं झाड आहे. भास्करने माझे छान छान फोटो काढलेले आहेत. आणि भास्कर मला म्हणतोय या इकडे इस जगह पे पूरा ऑल टाइम ग्रीनरी रहता है, बारिश ऑल टाइम रहता है ना? ओके. सो तुम्ही कधी या, फक्त वो जो अगस्त और सप्टेंबर वाला जो महीना है उसमें ज़्यादा बारिश होगा, राईट? ओके. तर त्यावेळी थोडंसं अवॉइड करा. बट आधीचा तो टाईम आणि त्याच्यानंतर ना नोव्हेंबर डिसेंबर हा जो टाईम आहे तो बेस्ट टाइम है या भागात एक्सप्लोर करण्यासाठी, राइट? यहाँ पे खेती बाड़ी क्या होती है? खेती बाड़ी वो आपका राइस ही होता है. राइस ही होता है. राइस के अलावा कुछ नहीं होता है? नहीं होता. क्या बात है. हाँ, ऐसे कुछ फल वगैरह नारियल वगैरह ऐसा होता है ना? नारियल होता है और वो ऑयल है ना. ओके. सुपारी. ओके. राइट. थैंक यू ब्रो. थैंक यू. तो ही आहे ब्रह्मपुत्रा नदी. आणि केवढी मोठी आहे. मला ही नदी कमी पण धरण जास्त वाटतंय, कारण की इतक्या लांब पसारा याचा आणि पाणी इतकं आहे. मला हे गुवाहाटीमध्ये सुद्धा पाणी दिसलं नव्हतं एवढं जास्त जे या इथे आहे. आणि हा ब्रिज सुद्धा खूप लांब आहे. बाय द वे या इथं वारा इतका जोराचा आहे की मी आत्ता हलतोय, म्हणजे माझी गाडी तर हलतेच आहे बघा. तो वारं खूप जबरदस्त आहे या इकडे. खूप हळूहळू गाडी चालवावी लागते, त्यामुळे मला 10 ते 20च्या स्पीडनेच गाडी चालवावी लागणार आहे. आणि हा जवळपास एक 8 किलोमीटरचा ब्रिज असू शकतो. सो मला आज पोचायचं आहे बोमडिल्लाला. आणि या इथून बोमडिल्ला जवळपास 4 तास आहे. 4 तास कंटिन्यू जर राईड करायची म्हटलं तर किती वाजले मला आता? किती वाजलेले आहेत? 2 आणि 4 म्हणजे बापरे, संध्याकाळ रात्र होणार मला. रात्रीपर्यंत मी, कारण की आता 2 तासातच रात्र व्हायला सुरुवात होईल इकडे. काय करायचं? स्टे ट्यून. बघूयात काय होतं ते. सोबतच फिरतोय आपण, सोबतच जे काय व्हायचे ते होईल. काय बोलू, शब्द सुचत नाहीयेत. आजच्या राईडमधलं सर्वात बेस्ट ब्युटिफुल ठिकाण मला सापडलेलं आहे. हे बघा काय मस्त ठिकाण आहे यार. म्हणजे खूप मोठी अशी नदी वाहते आहे, पलीकडे गर्द असं जंगल आहे. मस्तपैकी आपली बाईक या इथे लावलेली आहे नदीच्या कडेला, आणि हा नजारा मी अनुभवतोय. शब्द नाही आहेत माझ्याकडे, खरं सांगतो. आता तुम्हाला हे जे काही व्ह्यूज आहेत ते अजून जरा क्लोजअपने दाखवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की काय ब्युटी आहे या ठिकाणाची.
जाऊ वाटत नाही यायत ना, पण काय करणार, अंधार पडायला लागलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला खास अशी लाईट पण नाही मिळत आहे शूट करायला. बट खूपच युनिक लोकेशन आहे. म्हणजे नदीच्या या बाजूला लोकवस्ती आहे, नदीच्या त्या बाजूला घनदाट जंगल, तेही रिझर्व फॉरेस्ट ज्याच्यामध्ये वाघ आहे. लवली यार, मस्त थंड फील व्हायला लागलेलं आता. म्हणजे वातावरण या इकडचं थंड आहे. आणि आता इथून पुढे क्लाइंब चालू होणार आहे. आता माझा प्लॅन असा चाललेला आहे की आता ज्या पोस्टला, आता कारण की तिथे चेकनाका आहे, तिथूनच पुढे अरुणाचल प्रदेश चालू होता. तर या इथून अरुणाचल प्रदेश हे फक्त 10 किलोमीटर बाकी आहे. तर तिथे जी काल आपण परमिशन काढलेली आहे ती दाखवायची आणि मग एंट्री घ्यायची अरुणाचल प्रदेशमध्ये आणि तिथेच थांबायचा असा माझा प्लॅन आहे. कारण की तिथून पुढचा जो काही टप्पा आहे तो खूप असा घाटातून आहे आणि जंगलातून आहे आणि खूप उंच आहे ते. म्हणजे आता ही डोंगर वगैरे, डोंगररांग या इथून चालू होईल त्या हिमालयाची. सो मला रिकमेंड करतात की आता जर जाणार असाल तर तुम्हाला 2 ते 3 तास जाऊ शकतात तिकडे पोचायला आणि अंधार पडेल आणि पाऊस पण येण्याची शक्यता असू शकते. सो आता रिस्क घेऊ नका, म्हणून आता प्लॅन चाललेला आहे या इथेच कुठेतरी आपण रूम बघूयात. परमिशन कहाँ पे? परमिशन आपका ऑनलाइन है और कहाँ पे? गाड़ी यहाँ में रखी. सो आपण जस्ट आता अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री घेतलेली आहे. भालुकपांग नावाचं एक गाव आहे जिथून आपण एंट्री घेतो अरुणाचल प्रदेशमध्ये. आता मला या इथेच थांबावं लागणार आहे कारण की आता अंधार झालेला आहे आणि वरती गेलो तर धुकं प्रचंड आहे. एक जण मला भेटला, त्याने सांगितलं तो रिटर्न येत होता 2 तास आधी, इतकं धुकं की त्याला 4 व्हीलर ड्राईव्ह करता येत नव्हते. सो आत्ता जाण्यात खूप मोठी रिस्क आहे. सो त्यासाठी मला या भालुकपांगमध्येच स्टेची व्यवस्था करावी लागणार आहे. आणि या इथे विशेष म्हणजे या इकडे खूप जास्त कॉस्ट आहे. म्हणजे booking.com वरती मी पाहिलं तर एक रूम 3,000, 3,500, 4,000ला आहे. सो आता बघूयात काय ऑप्शन मिळतो का. एक होमस्टे आहे तो बघितला आहे, पण तो होमस्टेसुद्धा 1200ला आहे. सो म्हणजे गुवाहाटीला होमस्टे 300 रुपये आणि या इथे 1200. सो एवढा मोठा डिफरन्स आहे. सो फायनली आपल्या राहायची सोय झालेली आहे या होमस्टेजमध्ये. आता या इकडे ह्या होमस्टेची जी प्राईस आहे ती ह्या होमस्टेच्या हिशोबाने प्रॉपर आहे. 1200 रुपये मला मिळालेले आहे. खरं तर एवढं बजेट नव्हतं माझं डेलीचं, कारण की आपल्याला बजेट ट्रिप करायची नाही का. बट इट्स ओके, दुसरा पर्याय नाही, कारण की इथून पुढची रिस्कपेक्षा पैसे गेलेले कधीही परवडतात. बाय द वे, या इथे मला कोण भेटले कॅन गेस? जॉन, चक्क जॉन भेटला आहे मला. बाय द वे, हाय तो जॉन. हॅलो. ॲक्च्युली मी रूम शोधत होतो, म्हणजे मी हॉटेल शोधत होतो. मी होतो फोनवरती आणि समोरून एक भाई आला, बोले हे बाईकर. आणि हा हिंदीमध्येच बोलत होता. पहिल्यांदा इंग्लिश सुरुवात केली, नंतर हिंदीमध्ये बोलायला लागला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी व्लॉगिंग करायला सुरुवात केली तेव्हा त्याने ओळखलं की मी महाराष्ट्रीयन आहे. मग हा पण महाराष्ट्रीयन आहे. आणि नाव काय? जॉन. पूर्ण जॉन श्रीसुंदर. ओके. तर हा राहायला हैदराबादमध्ये आहे आणि फक्त ट्रॅव्हल करण्यासाठी ही गाडी घेऊन आलेला आहे, एंडेवर. आणि एकटाच फिरतो इकडे बरं का, मागचे 15 दिवस. आणि अजून पुढे किती दिवस फिरणार आहे माहीत नाही. म्हणजे डेंजर. म्हणजे तुम्ही बाईक वगैरे समजू शकता, अख्ख्या गाडीमध्ये कोणी नाही आहे आणि हा भाई एकटा फिरतो आहे. आणि यानेच मला सांगितलं की वरती फॉग आहे, आता जर जायचा प्लॅन करत असाल तर जाऊ नका. सो हे सांगण्यासाठी मला तो कनेक्ट झाला. सो अशा ओळखी होत असतात ट्रॅव्हलिंगमध्ये आणि ही आहे ट्रॅव्हलिंगची मजा. माणसं अशी कनेक्ट होतात. सो आता त्यांनी माझी बॅग वगैरे घेऊन आलेला आहे, या इथे मला हेल्प केलेली आहे. सो थँक्स फॉर दॅट. आणि हॅपी जर्नी. थँक्यू. विश यू द सेम. तुम्ही पण सेफ राईड करा. नक्की नक्की नक्की. लोकांना चांगलं कंटेंट द्या. येस, चालेल. बाय द वे, चॅनल माहीत नाही आहे, पहिल्यांदाच भेटतो आहे. हो, माहीत नव्हतं आधी मी कोण आहे ते. आता जाऊन चॅनल बघणार आहे, देन ही विल गेट टू नो. येस, ॲब्सोल्युटली. सबस्क्राईब ॲज वेल. येस, शुअर शुअर. ऑल द चलो, बेस्ट. या, बाय बाय. मस्तपैकी आता मी फ्रेश झालेलो आहे आणि खरं सांगतो थोडा वेळ पाठ टेकवल्यानंतर इतकं बरं वाटतं आहे म्हणून सांगू. सो आता मी चाललेलो आहे इथे मार्केटमध्ये जस्ट असाच एक फेरफटका मारायला. बघूयात काय विशेष आहे या इथे. बाय द वे, हे आहे ते होमस्टे. ठीक आहे, खूप मस्त, म्हणजे मला आवडलं. आणि हे जे होमस्टे ना ते चालवतं आहे कोण माहिती आहे काय?
3 बाईका, त्याही म्हणजे ओल्ड एज आहेत. सो खूप जबरदस्त मेंटेन पण केलेलं आहे यांनी. म्हणजे रूम्स पण खूप नीट अँड क्लीन आहेत आणि परवडेबल आहे. कारण की बाकीचे रेट्स मी बघितले 3-4 हजार रुपये होते आणि हे मला 1,000 रुपयेमध्ये मिळालेले. मी तुम्हाला रूम पण दाखवतो. सो तुम्ही जर इकडे कधी येणार असाल तर हे मी रिकमेंड करू शकतो तुम्हाला की इथे तुम्ही येऊ शकता. कारण की फ्रेंडली वातावरण आहे, म्हणजे फॅमिली टाईपमध्ये वातावरण आहे. सो ही अशी रूम आहे. ही बघा, चांगली रूम आहे. हे बघा, हा असा बेड आहे आणि वॉशरूम पण खूप क्लीन आहेत. म्हणजे स्मेल वगैरे पण मस्त, अगदी फ्रॅग्रन्स या इथे त्यांनी ते सगळं मेंटेन केलेलं आहे. क्लिनिनेस खूप जबरदस्त आहे. सो यू कॅन कम हिअर. जेव्हा तुम्ही या भागात येत आहे, सपोज तुमचा बोमडिल्ला होत नसेल तर तुम्ही या इथे थांबू शकता. आतमध्ये इथे ते तुम्हाला जेवणाखाण्याचं पण ऑर्डरनुसार बनवून देऊ शकतात. सो या भागांमध्ये संध्याकाळी 7च्या आत घरात हे जे काय आहे ते समीकरण खरंच बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते 7-8च्या आतच घ्या, नाहीतर नंतर सगळी दुकानं बंद होत असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण इथून जे बोमडिलाला जाणार आहोत किंवा दिरांग साईडला जाणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बट आजचा व्हिडिओ आपण यायचं संपवतो आहे. सो उद्याचा जो पूर्ण प्रवास असणार आहे तो खूप सिनिक असणार आहे, खूप ॲडव्हेंचरसुद्धा असणार आहे. त्याचं कारण असं की इथून 100 किलोमीटर हा घाट प्रवास आहे आणि इथला जे जंगल आहे, इथले जे डोंगर आहेत ते खूप वेगळे आहेत. म्हणजे हिमाचलची किंवा उत्तराखंडची जशी जंगलं आहेत की नाही तशी नाही आहेत. पाईन ट्रीज नाही आहेत. या इकडे वेगळीच जंगलं आहेत आणि इथून मजा येणार आहे. म्हणजे खरंच मी पण एक्सायटेड आहे. मला फक्त सांगितलेलं आहे की ह्या इकडे तुम्हाला एक्सपिरियन्स खूप चांगला येईल म्हणून. सो मी सुद्धा उद्याच्या व्हिडिओसाठी एक्सायटेड आहे, म्हणजे उद्याच्या राईडसाठी. सो तो व्हिडिओ तुम्ही पुढचा पाहाच. बट आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आत्तापर्यंतची आपली जर्नी कशी वाटली नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कॉमेंट करून भेटूत लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.